ऐका तर, तुम्ही नका जाऊ. तुम्हाला इथलं काही माहिती नाहीये. सिद्धूचे मित्र गेले आहेत ना, ते आणतील त्याला शोधून. त्यांना जाऊन पण बराच वेळ झालाय. त्यांना अजून तो सापडलेला दिसत नाही. घरात वाट बघण्यापेक्षा बाहेर शोधतो. हा बघा आला सिद्धू. सिद्धू काय झालं? अरे न सांगता कुठे गेला होता? अरे आम्हाला वाटलं तू आदितीकडे गेला असशील म्हणून आदितीला फोन केला तर तिचा फोनही स्विच ऑफ येत होता. तिचा काही प्रॉब्लेम झालाय का? तू असा शांत कायस? मगाशी सुद्धा भरल्या ताटावर उठून गेलास. काय झालं सांग तरी. अरे आमच्या जीवाला घोर लागून राहिलाय नुसता. बोल ना बेटा. आदिती रागाच्या भरात घर सोडून निघून गेली आणि कुठे गेले त्याचा पत्ताच लागत नाहीये. काय केलंय या पोरीने? कुठे गेली असेल? सगळीकडे शोधलं पण कुठेच सापडली नाही. तिचा फोन स्विच ऑफ आहे म्हणून सगळ्यांना फोन केले पण काहीच कळलं नाही. आदिती ए बघ काय म्हणते बघ. अगं कुठे होतीस तू? किती शोधलं तुला आणि तुझा फोन पण स्विच ऑफ. इथे जीव जायची वेळ आली होती. सॉरी. अगं सॉरी काय सॉरी? असं कोण करतं का? मूर्ख. सिद्धू अरे ओरडतोस काय तिला? घाबरली असेल रे पोर. आधी विचार कुठे आहे ते. मला आधी सांग तू कुठे आहेस? सिड मी आपल्या घरी आले. आपल्या घरी? एक मिनिट. म्हणजे तू गुळपोईला गेलीस का? हो. सिड थँक्यू. थँक्यू सो मच. सिड आजपर्यंत घरात भांडणं झाली की मला असं वाटायचं घर सोडून कुठेतरी लांब निघून जावं. पण कुठे जायचं तेच माहित नसायचं. आज सुद्धा तसंच झालं. मी घरून निघाले आणि कुठे जायचं हे माहीतच नव्हतं. गाडी थांबली तेव्हा कळलं की मी गावी आले. इथल्या ओढीमुळे मी इथे आले. माझं हक्काचं घर मला मिळालंय. माझं कुटुंब मिळालंय. जिथे मी कधी आले तरी मला कोणीच अंतर देणार नाही. थँक्यू. मला इतकी छान साधी प्रेमळ माणसं दिल्याबद्दल. मी ना स्वतःला खूप अनलकी समजायचे पण आज कळतंय की मी खूप लकी आहे की माझ्या आयुष्यात तू आलायस आणि तुझ्या बरोबर मला इतकी सगळी माझी माणसं मिळाली. सिड आय लव्ह यू. लव्ह यू मोर. Yes, Mr. Oberoi. Of course I remember about the party. Yeah. I'm coming with Aditi. Pakka. Yeah. See ya. Bye. Oh God. कशी जाऊ आता या ओबेरॉयच्या पार्टीला? इच्छा नसताना त्याची पार्टी मिस करावी लागणार आहे. अरे कुठे गेली आहे ही मुलगी? एकतर उद्या महत्वाच्या मीटिंग्स आहेत. इथे मुलगी घर सोडून गेली आहे आणि तुला काळजी कसली? तर तुझ्या मीटिंग्स, तुझ्या पार्ट्या. कसली आई आहेस ग तू? बेस्ट मॉम आहे मी. आताही तिच्याच भल्याचा विचार करते मी. अरे त्या ओबेरॉयच्या पार्टीमध्ये मोठे मोठे यंग इंडस्ट्रियलिस्ट येणार आहेत. तिथे एखाद्यावर अदिती इम्प्रेस झाली तर? इनफॅक्ट तुम्हाला थँक्स म्हणायला हवंस की मी किमान हे लग्न मोडण्याचा प्रयत्न तरी करतेय. पण हेच प्रयत्न आपल्या अंगाशी येतंय हे कळतंय का तुला? तू स्वतः तर काही करूच नकोस. फक्त मला ब्लेम करत राहा. करणार मी. ब्लेम करणार. आदिती घर सोडून गेली आहे आणि तू तुझा इगो कुरवाळवत बसली आहेस. लक्ष्मी मी शेवटचं सांगतो तुला. जर आज आदिती घरी आली नाही ना तर काय मिळेल?
तुझी सगळी नाटकं मला माहितीयेत, काही झालेलं नाहीये. मारलं का? मी लहान आहे ना. हो लहान आहेस, मार खाताना बरोबर लहान होतोस रे, आणि उचापती करताना बरोबर तुला अक्कल येते. तू असं ऐकणार नाही, नानीलाच नाव सांगते. मागच्या वेळी तुला हँगरने बदलवलेलं ते कमी झालेलं दिसतंय, परत तेच करतोयस. थांब, तू असं ऐकणार नाही, नानीलाच येऊ दे. नानी, नाना, बापू काका. ए अरे काय मस्ती चालली? दुमने आदिती वहिनीच्या गाडीची हवा काढत होता. काय? ए मी कुठे काढली? नाही काढली मी. खोटं बोलतोय. एक गप्पच ग. जर परत माझे कुचाळके केले ना, सांगून ठेवतो. तुमने ताईशी असं बोलतात? आम्ही रत्ना अक्काशी असं बोलतो का? नाही, कारण तुम्ही तिला घाबरतात. तुमने सॉरी म्हण. मोठी ना ती, सॉरी म्हण. अरे 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 पडाल. हे आदिती, लगेच निघालीस? थांबली असतीस 4 दिवस, बरं वाटलं असतं ग सगळ्यांनाच. हो ना. काय ग, आली काय लगेच चालली काय? काय ग, पण आली कशाला होतीस? अगं माझी आठवण येत होती तिला, म्हणून भेटायला आली होती. मग भेट झाली, आता निघाली ती. पण आम्हाला तर भेटलीच नाहीये ना. आदिती थांब ना अजून थोडे दिवस. हो ना, अजून आम्हाला काही कळलं पण नाहीये. काय कळलं नाही? हेच की कधी आली कधी निघाली हे कळलंच नाही. हो ना ग पल्लू? हो हो. अगं लवकरच आता ते आपल्या घरात लग्न करून येणार आहे, तेव्हा रोज डोळ्यासमोर असणार आहे ती. आता जाऊ द्या. मग काय भय निघायचं का? हो निघू की. हे तिघे पण आदिती सोबत निघालेत का? बाई, तू कुठे निघालीस? अगं आदिती खूप मागे लागली होती, आमच्या घरी या, आमच्या घरी या. आता तिचं मन नाही मोडवलं गेलं ग, म्हणून निघालं आता तिच्या घरी. आणि हे पण येतात ते आमच्या बरोबर. बयोबाई आणि तात्या येणार म्हणजे मॉम डॅडशी बोलणार, पण आता ही वेळ नाहीये. छान. ती म्हणाली आणि तुम्ही निघालात? अरे या वयात कशाला उगीच दगदग? बयोआजी, रत्नाक्का बरोबर बोलताय. तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय? नंतर या ना निवांत, आणि राहायलाच या. अरे तात्या, बोयबाई, तुम्ही लांबच्या प्रवासाला कुठे गेलात ना तर सगळ्यांना घोर लागतो. आता तुम्हाला दगदग सहन नाही होत. बर बाबा, नाही जात बस. बर बाबा नाही जात. मग बापू तू आणि ताई जा. मला जायला आवडलं असतं, पण माझ्याकडे ना एक मोठी ऑर्डर आली, मी नाही जाऊ शकत. मग मी जाऊ? अगं तुला घेऊन जायचं म्हणजे बापूला आणि आदितीला तुला सांभाळावं लागेल. नाही नाना काका, काहीच प्रॉब्लेम नाही. नानी काकी या तुम्ही आमच्या बरोबर. मी पण येऊ का? नको नको, तू अभ्यास कर. बाळाभाऊजी जर दवाखान्यातून आले ना तर घर डोक्यावर घेतील बाई. नानी जा बरं, पटकन आवर, तूच जा. हो आलेच हा मी. हे बघ, काही काळजी करू नकोस. तसं काही वाटलं ना तर फोन कर मला. काहीतरी गडबड नक्कीच आहे. पण आता कळणार कसं? त्यांच्यासोबत नानी जातीये ना, इथे येईपर्यंत त्यांच्या काही लक्षात राहील का? चला चला पटकन, नाहीतर गाडी सुटेल आपली. अगं गाडी सुटेल काय? आदितीच्या गाडीने जायचं तुला. अरे हो विसरलेच. पण आपली गाडी असली म्हणून काय झालं, तरी पण चला पटकन.
नानी, कुठे बाहेर जाताय का तुम्ही? हो. अरे देवा. अहो हा ड्रेस जरा अल्टर करायचा होता. हो का? द्या ना मग, 2 दिवसात देते करून मी. नाहीतरी मला तिथे काय काम आहे. येते. हो हो झालं? हो झालं. निघायचं? हो. हा नाना, माझ्या ऐश्वर्याकडे जरा नीट लक्ष दे. हा, तिला वेळेवर चारा दे, खाऊ घाल. आणि बाळाला हे काम सांगू नको. हा, तो डॉक्टर जरी असला तरी इतर कामात अडणीच आहे. अगदी बरोबर. नाना, बॅग घे. हा. हा, ये इकडे चल. हा, सावित. हा, चला चला. नाने, ठीक आहे. जा, सांभाळून जा. हरवू नको गर्दीत. आदिती, अगं आई वडील आहेत तुझे, ते पुन्हा असं घर सोडून जाऊ नकोस. अगं हे घर पण तुझंच आहे, पण आई वडिलांचं मन दुखवेल असं कधी वागू नकोस. तसं वचन दे मला. सिद्धू, आदितीच्या आईबाबांना कळवलंस का ती गावी आपल्या घरी आहे म्हणून? हो. काळजी घे रे. आणि तुम्ही पण सगळेजण काळजी घ्या बरं का. हो. मोठे आई, येत जा अधून मधून, तेवढंच आम्हाला सगळ्यांना बरं वाटतं. हो, येईल ना. आणि तुम्ही खाण्यापिण्याची आबाळ होऊ देऊ नका. तब्येतीची काळजी घ्या. आणि तुमच्यापैकी कोणाला काहीही लागलं तरी आम्ही आहोत. शहरात आलात म्हणून गावात आई बापाला विसरू नका. काय? नाही अप्पा, नाही विसरणार. राहू दे, उशीर होईल. हे बघ, आधी नीट नाश्ता कर आणि मग ऑफिसला जा. मी पण गावाला येतोय. हा, मला वाटलंच होतं तू एक दिवस सगळं सोडून नक्की गावाला येशील. नाही अप्पा, मी गावाला येतोय, पण तुम्हाला सोडून लगेच आधी तिला घेऊन येणार आहे. ठीक आहे रे, पण आधी तिला कळवलंच ना तू येतोय म्हणून. नाही, तिला सरप्राईज देणार आहे. चला चला निघूया, उशीर होतोय. मोठी बाई, आप्पा नीट जा. सिद्धार्थ, गाडी नीट चालव बरं का. काळजी नको करू, गाडी मीच चालवणार आहे. तू काय बघतोस? तुझा बाप आहे मी. सगळ्यांनी नीट राहा बरं का. तब्येतीची काळजी घ्या. आणि आता सिद्धू येईल ना, तेव्हा त्याच्याबरोबर तुमच्यासाठी काहीतरी छान खाऊ करून पाठवते. हो, चला. चलो, बाय. मिलिंद, 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 अरे ऐकायला येत नाही का तुला? येतच होतो. थोडे सुद्धा पेशन्स नाहीये तुझ्याकडे. काय झालं ओरडायला? मिलिंद, अरे अदिती पुन्हा सिद्धार्थच्या त्या गावी गेलीये. खरंच? थँक गॉड. त्यात एवढं खुश होण्यासारखं काय आहे? माझी मुलगी सेफ आहे ही आनंद होण्यासारखी गोष्ट नाही. अरे पण ती त्या कोणत्या तरी विलेज मध्ये गुळबोळे. यक, त्या नावाने पण डायबिटीज होईल.
अरे ती त्या सिद्धार्थच्या फॅमिली बरोबर पुन्हा राहतीये. महालक्ष्मी, आदिती फिरायला नाही गेलेली, घर सोडून गेलीये. ती जर तिथे गेली नसती तर आपल्याला कसं कळलं असतं? थँक गॉड ती तिथे गेली. नीट काळजी घेतील ते तिची. मॅडम तू पी. मी कसं पिणार मॅडम? तुमच्यासाठी आहे. मी सांगतेय ना, तू पी. काय वाटतं मिलिंद तुला, का नसेल घेतलं त्यांनी हे? कारण त्याला माझं स्टेटस माहितीये, पण माझ्या मुलीला हे कळतच नाही. सध्या तरी माझी मुलगी सेफ आहे या विचारांनी मी हॅपी आहे. बाकी स्टेटसचा विचार तू करायचा आहे, मी नाही. हो रिअली मिलिंद, तू खरं स्टेटसचा विचार करत नाहीस? ओके, मग अदिती आणि सिद्धार्थचं लग्न तूच लावून दे. काय झालं सांग ना, कधी लावायचं त्यांचं लग्न? हे बघ, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. अहो जरा नीट खड्डे बघून चालवा ना. हळूहळू आप्पा, स्पीड ब्रेकर आहे, स्लो करा. दिसतंय मला. अहो जरा जपून, कोणाला तरी ठोकाल. हळू. अप्पा काय करताय तुम्ही? अहो नीट चालवा गाडी. तुम्ही शांत व्हा जरा. तुमच्या या गोंधळामुळेच मला काही सुधरत नाहीये. रोजच चालवतो ना मी गाडी. आप्पा, बैलगाडी आणि या गाडीत फरक आहे. गाडी चालवता येते का रे? अरे तुझ्या तर अहो चूक तुमची आहे. तुम्ही राईटचा सिग्नल देऊन लेफ्टला गाडी घालताय. सिद्धू, तू उतरव त्यांना खाली आणि मागे बसव, आणि तू चालव बरं जरा गाडी. खबरदार, मला गाडीतून उतर म्हटलं तर गाडी मी चालवणार. काय करताय तुम्ही? नशीब काही झालं नाही. काय चाललंय तुमचं? कधी एकदा आदितीकडे पोहोचतोय. कधी एकदा मी सिडला भेटते. नानी म्हणजे लहान मुलीसारखी. थोडा वारा लागला की झाली गुडूप. दुमण्या, अरे भोंगा नको वाजव रे. कठीण आहे. कुठे चाललोय आपण? अगं आदितीला सोडायला मुंबईला चाललोय ना. अरे हो, विसरलेच. आदिती बघितलंस, थोड्या पूर्वी उत्साहात निघाली आणि आता ती विसरली. म्हणून नाना नको म्हणत होता. माझ्यामुळे त्रास नाही ना होते तुम्हाला? नाहीतर फिरवा गाडी, मला सोडा घरी परत. अगं नानी, आपण अर्ध्या वाटेत पोहोचलोय. हो का? मग थांबवा गाडी, मी इथे उतरते आणि बसने जाते. थांबवा थांबवा. बोंब. अहो नाही नानी काकी, तुमच्यामुळे काहीही त्रास होत नाही आणि तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, आमच्या बरोबरच येणार आहात. खूप गोड आहात तुम्ही.